ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला A7 प्रेस न्यूज करा. मध्ये आपले स्वागत. विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करून शिक्षण मंत्र्यासह जिल्हा परिषदमधील अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक प्रेतयात्रा मंगळवारी काढण्यात आली. अपहाराचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर मंगळवार रोजी जिल्हा परिषद हिंगोली यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करून निष्क्रिय शिक्षण मंत्री, शिक्षण विभागातील अप्पर मुख्य सचिव, सचिव, संचालक, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक शवयात्रा काढून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. यानंतरही कारवाई करून रकमेच्या तपशिलासह गुन्हा दाखल न झाल्यास अधिक तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासन, जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभागाची राहील, असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी मार्फत शिक्षण मंत्री, अप्पर मुख्य सचिव, आयुक्त संचालक शिक्षण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व इतरांना देऊन मागणी करण्यात आली. या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासित महबूब, जिल्हा उपाध्यक्ष रवी जयस्वाल, तालुकाध्यक्ष शेख आवेज, शहराध्यक्ष पठाण साजिद खान, जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज हुसैन, युवक जिल्हाध्यक्ष जावेद चाऊस, ओबीसी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सोडगीर, जिल्हा महासचिव सतीश लोणकर, विद्यार्थी संख्या जिल्हाध्यक्ष शेख अफरोज फेरोज, तालुका उपाध्यक्ष सय्यद गौस नूर, युवक शहराध्यक्ष मोहम्मद आमेर अली, शहर उपाध्यक्ष पठाण कलीम खान, जिल्हा सचिव पठाण रऊफ खान, आकिब बागवान, मुकिद बागवान, पठाण आलम, परवेज बागवान, खालिद पटेल, शकील बागवान, अफजल चौधरी, विशाल रणवीर, फसीउद्दीन उर्फ फजल, राजकुमार जावळे, सय्यद शौकत इत्यादींची स्वाक्षरी आहे. खरे बघितले तर शिक्षण क्षेत्रात अपहार आणि भ्रष्टाचार होऊ नये, कारण शिक्षण विभागात वेतन हे भरपूर प्रमाणात आहे. शिक्षण विभागात जर असे होत असेल तर शिक्षण घेण्याचा फायदा काय, असे जनतेतून प्रक्रिया व्यक्त होत आहे. शासन व प्रशासनाची शवयात्रा काढून निषेध नोंदवित आहोत. याचे कारण असे की मागील 2 वर्षापासून हिंगोली जिल्ह्याची शिक्षणाचा दर्जा वाढवावा व शासनाने ज्या पद्धतीने शाळांवर खर्च केलेला आहे त्या पद्धतीचा शिक्षण द्यावा याकरिता आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत. परंतु 2017-18 पासून शिक्षण अधिकारी 2% जेव्हापासून आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे की मला पैसे कोण जास्त देत आहेत आणि त्यांचा मी कसे काम करू. अशाच पद्धतीने RT कायदा 2009 नुसार संपूर्ण जिल्ह्यातील खाजगी शाळांवर शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करणे व त्याची कार्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. माननीय आयुक्तांनी 2015-16 पासून आजपर्यंत शालेय पोषण आहाराचा नेमून दिलेल्या लेखापरीक्षकाद्वारे लेखापरीक्षण करणे आवश्यक असताना त्याच पद्धतीने सर्व शाळांची 10 मानके पूर्ण करणे आवश्यक असताना इत्यादी अनेक प्रश्न गौण स्वरूपात असताना आम्ही मागणी करत आहोत की त्याची पूर्तता करून शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवावा. परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत. याचा निषेध त्याच पद्धतीने आम्ही डॉक्टर इक्बाल उर्दू स्कूल या शाळेंचे शालेय पोषण आहाराची संपूर्ण कागदपत्रे माहिती अधिकारात प्राप्त करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनाकडे सादर केलेली असताना सुद्धा जाणून बुजून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीत. आजच्या या माध्यमातून
या सर्व प्रकरणावर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आम्ही आज उपोषण सुरू करून शासन व प्रशासनाची शवयात्रा करून निषेध नोंदवित आहोत. यानंतरही कारवाई न झाल्यास शासनाची गाळवावर धिंड काढून निषेध नोंदविण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील. याची नोंद घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने करत आहोत. धन्यवाद. विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिल जिंदाबाद. विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिल जिंदाबाद. हे शिक्षण अधिकारीचं करायचं का? शिक्षण अधिकारीचं करायचं का? अरे या प्रशासनाचा करायचा का?